एफिलिएट मार्केटिंग. हा मित्रांनो, एफिलिएट मार्केटिंग खूप सारी मुलं एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट तर करतायत, बट बाकीच्या मुलांना रिझल्ट मिळतोय, बाकीच्यांना नाही मिळत आहे. त्याच कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे, हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच घेऊन आलाय की एफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण पूर्ण प्रकारे रिझल्ट केव्हा घेऊ शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही बघत असाल की 100% पैकी 80 ते 70% मुलांना रिझल्ट नाही मिळत, बाकी 30% मुलांना रिझल्ट 100% मिळत असतो. ठीक आहे, याचं कारण एकच मित्रांनो की जे 30% जे मुलं असतात ते प्रॉपरली काम करत असतात, बिझनेसला समजून घेतात की एफिलिएट मार्केटिंग काय. पहिले ते अर्निंगवर फोकस न करता लर्निंगवर फोकस करता. ठीक आहे, तर मित्रांनो सपोज तुम्ही कोणता पण एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट करा. एक्झाम्पल जसे की Amazon, फ्लिपकार्ट, कोणती पण एफिलिएट मार्केटिंग, जसे की कोर्सेसचे एफिलिएट मार्केटिंग त्या ठिकाणी. ठीक आहे, तर कोणता पण तुम्ही एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट करा मित्रांनो. तर आपला माइंडसेट एकच असतो की यार मी आज बिझनेस स्टार्ट केला, माझी इन्कम आजच झाली पाहिजे. तर असं नाही मित्रांनो, जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट करताय तर पहिले एफिलिएट मार्केटिंग आहे तरी काय, पहिले हे समजून घेणं तुमचं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, राईट. जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंगला समजून घेताय तर तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता. ठीक आहे, 2 नंबर त्या ठिकाणी मित्रांनो, जो अनसक्सेसफुल एफिलिएट मार्केटिंग मध्ये होतो तो फक्त बिझनेस स्टार्ट करतो आणि एफिलिएट मार्केटिंग काय याचं नॉलेजच नाही घेत. ठीक आहे, तर मित्रांनो जर एक सक्सेस मुलगा, एक अनसक्सेस मुलगा, सक्सेस मुलगा बिझनेसला समजून पण घेतो, राईट, आणि त्याच नंतर जो कॉन्सेप्ट त्याचा एफिलिएट मार्केटिंग मध्ये आहे त्या कॉन्सेप्टला समजून घेतो, त्यावर काम करतो, त्याला समजून घेऊन त्यावर इम्प्लिमेंट करतो आणि त्याला रिझल्ट 100% मिळतो. अनसक्सेस मुलगा बिझनेस स्टार्ट करतो, त्याला समजून सुद्धा घेत नाही कोर्सेस मध्ये काय किंवा त्याच ठिकाणी एफिलिएट मार्केटिंग काय हे पण त्याला माहित नाहीये. जो अनसक्सेसफुल मुलगा आहे तो काय करतो माहितीये का, एफिलिएट मार्केटिंगला समजून पण घेत नाही, राईट, त्याच नंतर एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस आहे तरी काय त्या कॉन्सेप्टवर तो वर्क करत नाही. 100% पैकी तो 30 ते 40% काम करत असतो. आणि तुम्हाला पण माहिती मित्रांनो की आजच्या कंडिशन मध्ये रेशिओ असा आहे त्या ठिकाणी की जो 100% पैकी 80-90% जरी काम करेल रिझल्ट त्याला नक्की मिळतो. बट जो 100% पैकी 30-40% काम करतो तो फक्त फॉर्मॅलिटीसाठी बिझनेस मध्ये असतो मित्रांनो. ठीक आहे, लाईफ मध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं मित्रांनो, कोणत्या पण फील्ड मध्ये जा, तिथं तुम्हाला 100% पैकी 90-80-100% तरी जावं लागेल मित्रांनो, तर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग मध्ये पूर्ण प्रकारे सक्सेसफुल होऊ शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, कोणत्या पण फील्डची गोष्ट करा मित्रांनो. ठीक आहे, राईट. त्याचनंतर एफिलिएट मार्केटिंग मध्ये रिझल्ट न मिळण्याचं कारण हे एकच आहे मित्रांनो की तुम्ही काय करता माहितीये का, तुमचा टाइम प्रॉपरली बिझनेस मध्ये नाही देत, बिझनेसला समजून नाही घेत. तुम्ही त्या माइंडसेटने आपल्या बिझनेस मध्ये येता की आज बिझनेस स्टार्ट केला, आजच माझी इन्कम झाली पाहिजे, असं नाही मित्रांनो. ठीक आहे, जर बिझनेसला तुम्ही समजून घेताय, बिझनेस मध्ये कोणकोणते कॉन्सेप्ट आहे, कोणत्या कॉन्सेप्टवर वर्क करतोय, एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस आहे तरी काय, राईट, बिझनेस मध्ये आपण इन्कम कमवू कशी शकतो, बिझनेस मध्ये बेसिक काय असतात, जर याचं नॉलेज जर तुम्ही घेत नाही मित्रांनो तर बिझनेस तुम्हाला काहीच कळलं नाहीये त्या ठिकाणी. ठीक आहे, एफिलिएट मार्केटिंग मध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचंय त्या ठिकाणी तर पहिले नॉलेज घ्या, नंतर अर्निंगवर फोकस करा मित्रांनो. ठीक आहे, राईट. त्याच नंतर मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, खूप सारी मुलं एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट करतात, बट त्याचं विजन काय असतं एफिलिएट मार्केटिंग बिझनेस स्टार्ट करण्याचं हेच त्याला माहित नाही राहत त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. खूप सारी मुलं एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट तर करत आहे ना, बट त्याला बिझनेस स्टार्ट काय केलाय हेच त्याला माहित नाही अजून, आहे की नाही. तर मित्रांनो विजन आपलं एक क्लिअर असलं पाहिजे की मी ह्या विजन मुळे एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस करतोय आणि या विजन मधूनच, याच प्लॅटफॉर्म मधून, याच इंडस्ट्री मधून मला माझं जे विजन आहे ते मला पूर्ण करायचंय त्या ठिकाणी. ठीक आहे, जर त्या विजनवर तुम्ही काम करताय मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो जे विजन तुमचं कम्प्लीट होईल तर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग मध्ये सक्सेसफुल होत जाल त्या ठिकाणी, ना, राईट. विजन मित्रांनो एक स्वप्न, ड्रीम तुमचं कंप्लीट करा त्या ठिकाणी की मला हे ड्रीम आहे, माझं हे ड्रीम मला या डेट मध्ये पूर्ण करायचंय त्या ठिकाणी. ठीक आहे, तर तुम्ही त्यावर काम करसाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होसाल एफिलिएट मार्केटिंग मध्ये. कारण की एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस सेल्फ डिपेंडेंट आहे, ना तुम्हाला कामासाठी कोणी फोर्स करणार की तू आज काम कर, उद्या काम कर, इतके तास काम कर, कोणीच तुम्हाला फोर्स नाही करणार. एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस म्हटला म्हणजे तर तो एक सेल्फ डिफेन्सचा बिझनेस आहे. ठीक आहे,
म्हणजे स्वतःचे बॉस आपण स्वतः असतो एफिलिएट मार्केटिंग मध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमचं व्हिजन, तुमचं गोलच तुम्हाला त्या ठिकाणी एफिलिएट मार्केटिंग मध्ये सक्सेसफुल करत असतं, की जे तुम्हाला म्हणतं की उठ काम कर, आपलं व्हिजन बाकी मला तुला अचीव्ह करायचं त्या ठिकाणी, ते काम तिच्यावर काम कर, ते तुला अचीव्ह करायचं पहिली गोष्ट म्हटलेली आहे ना. तर मित्रांनो, हे व्हिजन असतं त्या ठिकाणी. समोरचा व्यक्ती जर एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस स्टार्ट करतोय तर तो नॉलेज पण घेत नाही, चांगला टाइम पण आपल्या बिझनेसमध्ये देत नाही, कोणत्या कॉन्सेप्टला समजून पण घेत नाही आणि तो एफिलिएट मार्केटिंग मध्ये लॅग होऊन जातो. राईट. हेच कारण असतं मित्रांनो की एफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण पूर्ण प्रकारे सक्सेसफुल नाही होत त्या ठिकाणी ना. कारण की जर तुम्हाला सक्सेसफुल जर एफिलिएट मार्केटिंग मध्ये जर व्हायचं मित्रांनो, तर पहिले तुम्हाला बिझनेसला समजून घ्यावं लागेल, कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागेल, एफिलिएट मार्केटिंग काय त्याला आधी समजून घ्यावं लागेल. म्हणजे कोणत्या पण फील्डमध्ये तुम्ही जा, आधी लर्निंगवर फोकस करा, नंतर अर्निंगवर फोकस करा मित्रांनो. ठीक आहे. कारण की हेच एकमेव वस्तू असते की ज्या पण गोष्टीमध्ये आपण जातोय त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनला ऑल करा, की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ जर बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येईल मित्रांनो. ठीक आहे.